नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलाय. काय मित्रांनो, आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपला विकास करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण बऱ्याच वेळा ज्या वेळी सुरुवात करायची असते आणि जो काळ असतो, तो जर आपण योग्य पद्धतीने निवडला नाही, तर आपली एकंदरीत त्या दिवसाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने होते. तर मित्रांनो, आजचा माझा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलाय आणि तो आहे, की सक्सेस स्टार्ट्स एव्हरी मॉर्निंग. यशाची सुरुवात प्रत्येक सकाळी होते मित्रांनो. काय तर मित्रांनो, तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम काय करता हा सगळ्यात महत्वाचा. आज उद्योजक म्हणून, विद्यार्थी म्हणून, गृहिणी म्हणून जे काही तुमचं कर्तव्य तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही बजावत असताना, तुम्ही जी व्यक्तिमत्व तुम्ही स्वतः जपत आहात किंवा जोपासत आहात, त्या संबंधी तुम्ही सकाळी उठल्यानंतर नक्की प्रथम काय करता, हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे मित्र. आणि म्हणूनच आपण सकाळी उठल्यानंतर सर्वजण सर्वप्रथम काय करता यावर तुमचा आणि माझा यशाचा खऱ्या अर्थानं दिवस सुरू होतो. आणि यश हे सकाळची तुमची माइंडसेट, सकाळची तुमची मानसिकता त्यावर ठरलेली असते. प्रत्येक सकाळ ही केवळ नवीन दिवसाची सुरुवात नसते मित्रांनो. ती तुमच्या विचारांची, निर्णयांची आणि यशाच्या दिशेची सुरुवात असते. काय मित्रांनो? तुमचे विचार काय आहेत? तुम्ही काय विचार करता उठल्या-उठल्या? त्यानंतर तुमचे जे काही निर्णय तुम्ही घेऊ इच्छिता, ते निर्णय तुमच्या त्या विचारावरती आधारित असतात. मग ते विचार तुमच्या उद्योगासंबंधी नसतील, व्यक्तिगत संबंध नसतील किंवा कौटुंबिक संबंध असतील, जे काही ते विचार त्या निर्णयाला खऱ्या अर्थानं योग्य काय करतात, मदत करत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही जर यशस्वी व्हायचं असेल आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उच्च कोटीला जायचंय, तर एकच काम करावं लागेल. विचारांची शुद्धता, विचारांचं खऱ्या अर्थानं संक्रमण अशा पद्धतीने करायला पाहिजे, की ते तुमच्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत व्हायला पाहिजे. वास्तव काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आपण जाणून घेऊया. अनेक व्यावसायिक सकाळी उठल्या-उठल्या प्रथम ते काय करतात, तर त्यांचा जो दैनंदिन क्रम असतो, काही एक्सरसाइज करतात, मेडिटेशन करतात. काही लोक त्या पद्धतीने आपल्या शरीराला फिटनेससाठी काय करतात, तयार करतात. तर काही लोक त्यानंतर ग्रॅटिट्यूड करतात. त्यानंतर त्यांच्या ज्या काही महत्वाच्या मेंटल एक्सरसाइज आहेत, त्या करण्याचा प्रयत्न करतात. आणि काही लोक उठल्या-उठल्या मोबाईल हे घेतात. अर्थात हे वेगवेगळ्या पद्धतीची व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये असतात आणि त्यापैकी तुम्ही जर कोणी असाल, तर आज विचार करा, की तुम्ही जेव्हा हातात मोबाईल घेता, तेव्हा तुम्ही ईमेल्स, सोशल मीडिया आणि नोटिफिकेशन्स आणि संदेश याच्यावरती तुम्ही काय करता, सर्वात आधी पाहायलाच होतं. त्याच वेळी तुमच्या मनावरती प्रभाव या गोष्टी करतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात स्वतःला ध्येयानं खऱ्या अर्थानं तुम्ही केली पाहिजे आणि इतरांच्या अपेक्षांना प्रतिसाद देण्यामध्ये नाहीये. तर स्वतःच्यासाठीची सकाळ तुम्ही निर्माण केली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, की आपण एखादा मोटिव्हेशनल थॉट प्रोसेस ऐकतो. तेव्हा आपल्याला त्या मोटिव्हेशन थॉट प्रोसेसमधून आपल्यासाठी काय मेसेज आहे, हे जेव्हा तुम्ही जाणार, त्याच वेळी त्या मोटिव्हेशन थॉट प्रोसेसचा तुम्हाला उपयोग होतो. कारण जे कोणी प्रयत्न करतात तुम्हाला उत्तेजित करण्यासाठी, तुम्हाला प्रेरित करण्यासाठी आणि तुमचा विकास करण्यासाठी, जे कोणी तुम्हाला विचारांचं मंथन तुमच्यासमोर आणतात, तेव्हा एक लक्षात ठेवा, त्यांचा उद्देश तुमच्यासाठी उत्तम असतो. परंतु तो तुम्ही कधी आणि केव्हा तो उपयोगात आणला पाहिजे, हे तुमच्या हातात आहे. आणि म्हणून मित्रांनो, सकाळी तुम्ही जेव्हा नियोजन करत असता, ते रात्रीच करायला हवंय खरं नियोजन, की उद्या सकाळी मला काय करायचंय आणि त्या पद्धतीने जेव्हा करता आणि ही तुम्ही सिस्टम तुमच्या पर्सनॅलिटीला, तुमच्या व्यक्तिमत्त्वाला तुम्ही जेव्हा खऱ्या अर्थानं त्यामध्ये विकसित करत असता, तेव्हा लक्षात घ्या, की डिसिप्लिन हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तुमच्या आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. याच ठिकाणी यशस्वी आणि सामान्य व्यक्तीमध्ये फरक काय? तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, की यशस्वी व्यक्ती दिवसाची सुरुवात प्रतिक्रिया देऊन नाही, ते रिएक्ट करत नाही, ते रिस्पॉन्ड करतात. तर तयारी करून आणि
तयारी, आजच्या दिवशी मला काय करायचं आहे, त्याचं नियोजन काय, त्याने करतात. आणि जे लोक ॲव्हरेज आहेत किंवा सामान्य लोक आहेत, त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये त्यांचा दिवस कसा घालवायचा आहे हा विचारच येत नाही. बस जायचंय कामाला, काम करायचं आहे किंवा चला या गोष्टी करायच्या आहेत. नाही, आहे माझा उद्योग, चला मला जायचं आहे आणि मला उद्योग करायचा आहे. अरे पण तो उद्योग करताना तुम्ही नोकरीला जात असताना किंवा ज्या तुम्ही क्रिया करू इच्छिता त्या दिवशी तुमच्या व्यक्तिगत जीवन प्रणालीच्या संबंधाने, तेव्हा लक्षात ठेवा त्या शिस्तबद्ध असणं आवश्यक आहे. आणि म्हणून सकाळच्या पहिल्या काही मिनिटात तुम्ही स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. तुम्ही थोडं तरी 5 मिनिटं, मॅक्सिमम 5 मिनिट्स, स्टार्ट टेकिंग अ ब्रीथ and just inhale and exhale. And that is the fantastic exercise which gives you tremendous oxygen to your body. आणि त्यामुळे तुम्हाला संपूर्णच्या संपूर्ण उत्तम असा ऑक्सिजन मिळतो आणि अर्थात तुम्ही ताजेतवाने होता. अर्थात बरेच लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक लोक तुम्हाला या संबंधाने सांगितलेलं आहे, सांगताहेत. परंतु तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे. आता मेडिटेशन करण्याचे प्रकार प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. कोणी प्रार्थना करतं, कोणी ग्रॅटिट्यूडच्या रिलेटेड थिंकिंग प्रोसेसमध्ये आभार मानतं. आता या प्रत्येकाच्या स्वतःच्या विश्वासानं त्याचे जे बिलीफ्स आहेत त्या बिलीफ प्रमाणे ते लोक करत असतात. पण एक सांगतो तुम्हाला, तुम्ही जर शांत चिंतन केलं आणि चिंतन तुमच्या त्या दिवसाचं करायचं आहे, तुमच्या उद्योगाचं करायचं आहे, तुमच्या कामास ठरवलंय मला काय करायचंय त्यावरती चिंतन करायचं आणि मी त्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे त्यावरती चिंतन करायचं. हे चिंतन अत्यंत महत्वाचं आहे. अर्थात जे कोणी उद्योजक आहेत त्यांची अध्यात्मता म्हणजे काय, त्यांची आध्यात्मिकता म्हणजे त्यांच्या व्यवसायाच्या संबंधानं त्यांनी केलेलं ते खरं चिंतन, ते अध्यात्म म्हणेन मी. स्पिरिच्युअलिटी इज दॅट वेअर ही और शी हू बेसिकली एंटरप्रेनर शुड गिव्ह 100% डेडिकेशन टू हिज और हर बिझनेस थ्रू हर मेडिटेशन. अर्थात ज्याचा ज्याचा जो विश्वास असेल त्याप्रमाणे ती व्यक्ती ते करतच असते. आणि स्पिरिच्युअलिझम हा युनिव्हर्सल लॉ एवढा मोठा आहे की आपल्याला आपल्या आतमध्ये जो कोणी आतला आवाज नेहमी आपल्याला ऐकायला येतो त्याच्याशी तुम्ही बोललं पाहिजे. दॅट इज व्हॉट इनर व्हॉइस, अंतरात्म्याचे आवाज. अर्थात प्रत्येकाचे विश्वास आणि त्या पद्धतीचे बिलीफ्स वेगळे असल्याने हा त्याच्या त्याच्या एका संस्कृतीचा किंवा संस्काराचा विषय असू शकतो किंवा मान्य आणि न मान्याचा. पण मी एक सांगेन की तुम्ही सकाळी उठल्यानंतर मात्र तुम्ही स्वतःला चैतन्ययुक्त केलं पाहिजे, हायली डायनॅमिक बनलं पाहिजे आणि ते बनण्यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. तुम्ही जेव्हा कृतज्ञतेची भावना व्यक्त करता, थँक्स तुम्ही बोलता, अरे दॅट इज दी व्हायब्रेशन क्रिएशन. शेवटी व्हॉट वी ऑल आर, वी आर मेकिंग एव्हरीथिंग पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह. आणि जे काही तुम्ही बनवता बनता ते खऱ्या अर्थानं तुमच्या भोवतीचा जो औरा आहे तो खऱ्या अर्थानं सकारात्मक व्हावा. यासाठी तुम्हाला थँक्यू हे जर तुम्ही म्हणाल, अर्थात छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही थँक्यू म्हणा, दिवसभरामध्ये तुम्ही थँक्यू म्हणा. आणि पहा सकाळी जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता तेव्हा लक्षात याल की ते पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये संचार करायला लागते. आणि अर्थात अनुभव आल्यावरच ते करता येतं. तुम्ही युनिव्हर्सला तुमच्या पद्धतीने जे काही तुमचा विश्वास असेल, परमेश्वराला तुम्ही धन्यवाद द्या की जो तुम्ही मानता तो. अर्थात आणि युनिव्हर्स हा एकच परमेश्वर आहे, लक्षात ठेवा. निर्माण करता एकच आहे आणि तो तुमचा आणि माझा सर्वांचा एकच आहे. अर्थात त्याला भिन्न भिन्न पद्धतीने आपण पाहतो, हा भाग वेगळा आहे, परंतु सत्य एकच आहे की आपला निर्माण करता जो तुमचा आणि माझा आहे तो आपल्याला सतत मदत करत असतो. मित्रांनो, तुम्ही हलका व्यायाम पण केला पाहिजे. वयाच्या मानानुसार तुम्ही तुमचे व्यायाम करा. तरुण असतील तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी वेळ दिला पाहिजे, म्हणजे उतार वयामध्ये त्यांना त्या शरीराचा फायदा होतो. अर्थात हलका व्यायाम हा अत्यंत आवश्यक आहे. वॉक असेल, ब्रिदिंग असेल किंवा मेडिटेशनच्या माध्यमातून किंवा बेसिक तुमचे जे काही एक्सरसाइज आहेत, बॉडी एक्सरसाइज, ते तुम्ही करणं आवश्यक आहे. अर्थात हे तुम्ही करतही असाल, पण हे मी का सांगत आहे, कारण अर्ली मॉर्निंग हे तुमची ऊर्जा निर्माण करत असतात. दे आर डेव्हलपिंग युअर एनर्जी. आहे तुमच्यामधली एनर्जी त्याला
द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतात, मल्टिपल लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून तुम्ही सगळ्याच अर्थानं प्रेरणादायी होतात. काही लोक प्रेरणादायी पुस्तकाचं एक पान वाचतात किंवा एक ओळ वाचतात आणि त्याच्यावर मेडिटेट करतात. ही पण खूप चांगली बाब आहे. काही लोक आमच्यासारख्यांचे जे काही व्हिडिओज आहेत ते ऐकतात आणि त्यातून काय आपल्याला भेटतं का ते विचार करतात. अर्थात आम्ही लेखकही आहोत, त्यामुळे आम्ही जेव्हा लिहितो तेव्हा आमची स्क्रिप्टच मुळात तुमचा विकास व्हावा या संबंधाने असते. म्हणून मित्रांनो, दिवसातील 3 सर्वात महत्वाचे कामाचे नियोजन तुम्ही केलं पाहिजे, की अति महत्वाचं काय, कमी महत्वाचं काय आणि नाही केलं तर चालेल, नगण्य, त्याला अर्थात त्याला तितकं काही महत्व नसतं. अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमचं टाइम मॅनेजमेंट उत्तम होईल. आणि म्हणून औद्योगिक मानसशास्त्र जे माझा अभ्यास आहे मित्रांनो, मला असं आढळतं की ज्या व्यक्ती सकाळची सुरुवात जाणीवपूर्वक करतात सकारात्मक पद्धतीने, ते अधिक शांत, केंद्रित आणि आत्मविश्वासपूर्ण आणि निर्णयक्षम असतात मित्रांनो, असे लोक. आणि म्हणून सकाळची दिनचर्या पूर्ण खऱ्या अर्थानं परिपूर्णतेकडे तुम्हाला घेऊन जाते आणि अर्थात स्वतःला एक सक्षम बनवण्याची ती प्रक्रिया तुमची आणि माझ्यासाठी आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं करिअर अधूनमधून मिळणाऱ्या प्रेरणेवर नव्हे तर दररोजच्या सवयीवर उभे आहे. काय मित्रांनो, मग मी जे काय म्हणतोय ते तुम्हाला पटतंय? तेव्हा मित्रांनो, तुम्हाला आणि मला एक विचार करावा लागेल की आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये स्वयंप्रेरित कसं असलं पाहिजे. आणि म्हणून दिवसाची खऱ्या अर्थानं तुम्ही तयारी करत असताना तुम्हाला पहिली कृती आहे की तुमची मानसिकता तुम्हाला उत्तम केली पाहिजे. आणि जेव्हा तुमची मानसिकता तुम्ही उत्तम करता तेव्हा तुमची जी माइंडसेट सर्वार्थानं जो उत्तम पद्धतीने तुम्ही तयार करता, तो रिॲक्ट नाही करत, तो रिस्पॉन्ड करतो. आणि छोट्या सवयी जेव्हा तुम्ही हळूहळू विकसित करता तेच तुम्हाला पुढे यश देतं मित्रांनो. तर तयारी आत्मविश्वासाने तुम्हाला खऱ्या अर्थाने घेऊन जाण्यासाठी मदत करतं. म्हणून एक तुम्ही सकाळी कुठला एक सारखा प्रश्न तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला विचारायचा आणि तो विचारा तुम्ही तुमच्यासाठी, की तुम्ही सकाळी उठल्यानंतर म्हणजे मी सर्वप्रथम काय करतो, मी काय करायला पाहिजे, आणि तिथेच तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम पद्धतीने होते. म्हणून तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ जर जायचं असेल तर माझं ध्येय मी कसं मिळवू, कशा पद्धतीने मी त्याजवळ जाऊ, हा विचार. ते ध्येय तुमचं काही असेल, उत्तमच्या उत्तम तुम्हाला संगीतकार बनायचं आहे, उत्तमच्या उत्तम उद्योजक तुम्हाला बनायचं आहे, जे काही तुम्हाला उत्तम बनायचं आहे ते तुमच्या समोर असलं पाहिजे. कारण जे लोक ध्येयाने वेळी असतात तीच प्रगती करतात मित्रांनो. तेव्हा मित्रांनो, तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ज्या पद्धतीने करता त्याच्यात तुमची जी विचारसरणी राहते त्यातून तुमची उत्पादकता वाढते आणि दिवसभरामधलं तुमचं जे यश आहे त्या एनर्जीवरती, त्या ऊर्जेवरती अवलंबून राहतं. म्हणून सकाळी उठताच अर्थात तुम्ही ज्या प्रोसेसमधून जाता तेव्हा तुम्ही आफ्टर 30 मिनिट्स हा तुम्ही डिजिटल डिव्हाइस किंवा मोबाईल तुम्ही पहा, की जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे एक निसर्गाशी सर्वार्थानं जवळ जाऊन ती एनर्जी पूर्णपणे स्वीकारून आणि त्या एनर्जीनं तुमचं शरीर प्रफुल्लित करून, मन प्रफुल्लित करून तुम्ही इतर कामाला सुरुवात केली तर ते जास्त उत्तम मित्रांनो. अर्थात अनेक प्रकारचे तुम्हाला माहिती देणारे असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही पाहत असाल, पाहिले असतील किंवा पाहाल, त्यातून तुम्हाला हे प्राप्त होईल. मी त्या विषयावरती नाही बोलणार का, माझा विषय आहे की उद्योजकानं व्यक्ती म्हणून जेव्हा आपण एक करिअर करणारे लोक आहोत त्यांनी आपण काय केलं पाहिजे या विषयावरती मला बोलायचं आहे. कारण मी त्या विषयावरती माहिती देणं या व्हिडिओमध्ये ते गरजेचं नाही, पण इथं गरजेचं आहे की उद्योजक म्हणून तुम्ही तुमची सुरुवात कशी करायला पाहिजे आणि त्या संबंधानं तुम्ही कसं प्रेरित झालं पाहिजे त्याचा फंडामेंटल मी तुम्हाला इथे सांगत आहे. म्हणून मित्रांनो, तुमचं लक्ष स्वतःच्या ध्येयाऐवजी तुम्ही इतरांकडे कुठेही देऊ नका. स्वतःचं जे ध्येय आहे त्याच्याऐवजी तुम्ही कुठेही पाहू नका आणि इतरांकडे तुम्ही अजिबात वळू नका. बऱ्याच वेळा आपण इतरांकडे प्रतिक्रिया द्यायला जातो, जाऊ नका. डोंट बी रिॲक्टिव्ह. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्याची पहिली 20 ते 30 मिनिटं तुम्ही ना आपल्याला थँक्स गिव्हिंग म्हणा, प्रेयर करा, मेडिटेशन करा आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जेव्हा आभार मानता त्याच्यानंतर तुम्ही ब्रिदिंग एक्सरसाइज करा, बॉडीली स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा आणि त्यातून तुम्हाला लक्षात येईल की यू आर बिकमिंग मोर फ्रेश. काय मग मित्रांनो,
अधिक तुम्ही स्पष्ट व्हाल, तुमचं मन तंदुरुस्त होईल आणि तुम्ही सर्वार्थानं जे तुम्हाला प्रभावी सकाळ आवश्यक आहे ती दिनचर्या तुम्ही तुमची चांगली सुरू कराल आणि तुम्हाला दीर्घकालीन यश जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला या प्रेरणेची आवश्यकता आहे. तेव्हा मित्रांनो, तुमची सकाळची पहिली सवय संपूर्ण दिवसाची दिशा ठरवत असतं, हे कायम लक्षात ठेवा. दिवसाची सुरुवात विचारांना नाही. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं विचार करता ते विचलित असणारे विचार नसावे आणि म्हणून कधी जर तुम्ही विचलित विचार करत असाल तर त्यावरती नियंत्रण करा. स्पष्ट आणि उद्देशाने तुम्ही कार्य करा. उद्देशपूर्ण सकाळची पुन्हा दिनचर्याच एकाग्रता तुम्हाला देते, भावनिक धैर्य देते आणि निर्णय क्षमता तुमची वाढवते. छोटा पण सातत्यपूर्ण सकाळच्या सवयी दीर्घकालीन व्यक्तिगत आणि व्यावसायिक यश निर्माण करतात मित्रांनो. तेव्हा दबावाखाली प्रतिक्रिया देण्यापेक्षा पूर्वतयारी अधिक परिमाणकारक राहते. म्हणून तुमच्या दैनंदिन सवयी तुमची करिअर, तुमचं नेतृत्व आणि भविष्य घडवत असतं. दररोज सकाळी स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक ही आयुष्यासाठी अत्यंत महत्वाची असते, कारण त्यातच तुम्हाला सर्वोत्तम यश मिळत असतं. तर काय मित्रांनो, मला विश्वास आहे की आजचा विचार हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि मला विश्वास आहे की तुम्ही माझा व्हिडिओ लाईक करता, सबस्क्राईब करता आणि याच पद्धतीने जे उद्योजक आहेत त्यांनी आपली सुरुवात करावी आणि मला विश्वास आहे की उद्याची सुरुवात मी अशाच पद्धतीने करा आणि तुम्ही स्ट्रॉंग व्हाल, यशस्वी व्हाल. जर तुम्हाला काही मदतीची आवश्यकता आहे, मार्गदर्शनाची आवश्यकता, कधीही आम्हाला कॉल करू शकता. आमचा नंबर आहे 776-898-1355 776-898-1355. तर मित्रांनो, आमचं हे मेनथॉर चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि निश्चितच तुमच्या मित्रांनाही तुम्ही शेअर करा.